तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू काय तर प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन हा ट्रिग्नोमेट्री फंक्शन मधला पहिलाच आपला टॉपिक आहे. सोपी आहे, एकदम सोपी आहे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन सॉल्व्ह करताना कधी लक्षात ठेवायचं की प्रिन्सिपल सोल्युशनचे दोन सोल्युशन निघतात, ते पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो क्वेश्चन आपल्याकडे. आणि प्रिन्सिपल सोल्युशन कधी 0 to 2 च्या मधात लाई करते, म्हणजे 0 to 360 पहा, ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 और लेस दॅन ऑर इक्वल टू 360 याच्या मधात असते. मग क्वेश्चन बघू आपण. सगळ्यात पहिले आपल्याकडे क्वेश्चन होता की साइन थिटा इज इक्वल टू 1/2. मग काय करायचं, हा परफेक्ट अँगल आहे का तो चेक करायचा. सहसा प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये परफेक्ट अँगलच असतात. परफेक्ट अँगल आहे भाऊ, साइनचा π/6 अँगल परफेक्ट आहे हा. मग साइन थिटा इज इक्वल टू साइन π/6. क्वेश्चन पॉझिटिव्ह होता, आपल्याकडे 4 क्वाड्रंट आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. पहिल्यामध्ये सगळेचे सगळे पॉझिटिव्ह. मग हा साइन पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, हा घेतला आपण पहिल्यातला, थिटा इज इक्वल टू 5/6. मग चेक करायचा साइन आणखीन कुठे पॉझिटिव्ह असते, साइन सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असते. 3 फॉर्म्युले महत्वाचे. पहिला आहे आपल्याकडे पाय मायनस थिटा, दुसरा पाय प्लस थिटा आणि 2π मायनस थिटा, हे फॉर्म्युले महत्वाचे. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असते, दुसऱ्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला वापरला, साइन थिटा इज इक्वल टू साइन पाय मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू आली π/6, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, थिटा इज इक्वल टू 5π/6. पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, आपल्याकडे दोन सोल्युशन येतात, म्हणजे येतात. आपण निगेटिव्ह वाला क्वेश्चन पाहू. चेक केला आपण, काय म्हणते, साइन थिटा इज इक्वल टू -1/2 आपल्याकडे क्वेश्चन आहे. मग आपण कम्पेअर केला, साइनचा कुठला अँगल 1/2 राहते, तर साइनचा π/6 अँगल 1/2 राहते. मग साइन थिटा इज इक्वल टू मायनस साइन π/6. मग साइन आपण हे घेतला, एक कार्टेशियन सिस्टम घेतली, तर साइन कुठे पॉझिटिव्ह असते आणि कुठे निगेटिव्ह असते. साइन पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये साइन पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह असते, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये निगेटिव्ह असते. मग तिसऱ्या आणि चौथ्या मधला फॉर्म्युला वापरायचा, कारण की इथं काय आलं आपल्याकडे, निगेटिव्ह आलं म्हणून. हा इथं निगेटिव्ह आला म्हणून मग त्यातला फॉर्म्युला वापरला. थिटाची व्हॅल्यू कम्पेअर केली तर π/6 आहे. साइन थिटा इक्वल्स टू साइन पाय प्लस थिटा, साइन थिटा इक्वल्स टू साइन 2π मायनस थिटा. थिटाच्या ठिकाणी π/6 वापरला, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आन्सर पहा, साइन जर कॅन्सल झाला तर थिटा इज इक्वल्स टू 7π/6 आणि थिटा इज इक्वल्स टू 11π/6. या दोन्ही व्हॅल्यू 0 to 2π च्या मधातच लाई करतात, टेन्शनचं काम नाही.